नमस्कार सर्वांचे खूप खूप मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे. हिवाळ्यामध्ये त्वचा क्रॅकिंग थांबवणाऱ्या गोष्टी आपण बघूया. हिवाळ्यामध्ये त्वचा ड्राय होणे किंवा मग तडपायाला भेगा पडणे अशा बऱ्याच समस्या निर्माण होतात. तर यावरती आपण घरगुती उपाय बघूया. व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा. नवीन असलेल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. तर पहिली टीप आहे, कोमट पाणी वापरा आणि गरम पाणी टाळा. अतिशय गरम पाणी त्वचेतील नैसर्गिक तेल काढून टाकतं. म्हणून आंघोळ, हात, तोंड धुण्यासाठी फक्त कोमट पाणी वापरा. अंघोळीनंतर लगेच मॉइश्चरायझर लावा. टॉवेलने पुसल्यानंतर 2 मिनिटाच्या आत ग्लिसरीन, नारळ तेल किंवा शिया बटर असलेलं क्रीम लावा. यामुळे त्वचेतील ओलावा बंदिस्त राहतो. टिप नंबर 3, आठवड्यातून 3 वेळा सौम्य स्क्रब करा. स्क्रब घरच्या घरी कसं करायचं ते सुद्धा आपण बघूया. त्वचा क्रॅकिंगची एक मोठी कारण म्हणजे मृत त्वचा जमा होणे. घरगुती स्क्रब, साखर, मध किंवा मग ओट्स आणि दही फक्त 1-2 मिनिटे हलक्या हाताने लावा. रात्री डीप ऑइल सीलिंग करा. झोपण्यापूर्वी नारळ तेल, व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल, बदाम तेल कोरड्या भागावर, हात, पाय, टाचा
कोपरं यावरती एक थर लावा. हात पाय कोरडे राहू देऊ नका. ह्युमिडिटी कमी असल्याने त्वचा लगेच कोरडी होते. दिवसातून 2-3 वेळा क्रीम वापरा. ग्लिसरीन, व्हॅसलीन, कॉम्बो बेस्ट आहे. ग्लिसरीन आणि व्हॅसलीन लावल्याने त्वचा उजळ पण होते आणि ड्रायनेस सुद्धा खूप प्रमाणात कमी होतो. पायांचे क्रॅक थांबवण्यासाठी घरगुती उपाय. रात्री गरम पाण्यामध्ये 5 मिनिटे पाय भिजवा. सुकवून व्हॅसलीन, गुलाब पाणी लावा. मोजे घालून झोपा. दोन 3 दिवसात खूप फरक दिसेल. पुरेशी पाण्याची मात्रा. तूप, हिवाळ्यामध्ये भूक वाढते पण पाणी मात्र कमी प्यायला जातं. तर असं अजिबात करू नका. कारण हिवाळ्यामध्ये तहान जरी नाही लागली तरी सुद्धा दररोज 6 ते 8 ग्लास पाणी अवश्य प्या. 1 चमचा तूप सुद्धा आहारामध्ये नक्की घ्या. यामुळे त्वचा आतून छान अशी मऊ राहते, चमकदार राहते.
तर ही होती वरील माहिती. त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यासाठी तुम्ही नक्की फॉलो करा. तुम्हाला सुद्धा याचा भरपूर फायदा होईल. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुढील व्हिडिओ कोणत्या विषयावर बनवू कमेंट करून नक्की सांगा. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत स्वस्त राहा, काळजी घ्या आणि वरील माहिती आवडली तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट आठवणीने करा. नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सोबतच साईडला बेल आयकॉन असते ती सुद्धा प्रेस करा. चला तर बाय बाय. टेक केअर. हॅव अ नाईस डे.